आजच्या राशी भविष्यात तुमचं स्वागत आहे। चला जाणून घेऊया आजच्या राशी भविष्याबद्दल आणि पाहूया की कोणाच्या आयुष्यात काय घडणार आहे। सुरू करूया मेष राशीपासून। आज तुमचे स्वास्थ्य उत्तम राहण्याची पूर्ण अपेक्षा आहे। तुमच्या उत्तम स्वास्थ्य सोबत आज तुम्ही आपल्या मित्रांसोबत खेळण्याचा प्लॅन बनवू शकतात। जर तुम्ही घरापासून बाहेर राहून जॉब किंवा शिक्षण घेतात तर अशा लोकांपासून दूर राहणे शिका जे तुमचे धन आणि वेळ बर्बाद करतात। तुम्हाला वाटते त्यापेक्षा तुमचा भाऊ तुमच्या गरजेच्या वेळी उत्तम पाठिंबा देऊ करेल। एखाद्या आनंदी प्रसन्न सहलीला जाण्याची शक्यता आहे। या सहलीमुळे आपली ऊर्जा आणि आवड पुन्हा टवटवीत होईल। तुम्ही रिकाम्या वेळेत आपल्या आवडीचे काम करणे पसंत कराल। आजही तुम्ही असेच काही काम करण्याचा विचार कराल, परंतु कुठल्या व्यक्तीचे घरात येण्याने तुमचा हा प्लॅन विस्कळीत होऊ शकतो। तुमच्या वैवाहिक आयुष्यातील हा एक उत्तम दिवस असेल। तुम्ही तुमच्या जोडीदारावर किती प्रेम करता हे व्यक्त करा। मित्रांसोबत थट्टा करताना आपल्या सीमा ओलांडू नका अथवा मित्रता खराब होऊ शकते। उपाय: महिलांना पांढऱ्या रंगाचे कपडे दान करा आणि आपली आर्थिक स्थिती वाढवा। आता पुढची रास वृषभ रास। जर तुम्ही भूतकाळातील घटनांचा विचार करीत बसला तर तुमचे नैराश्य तुमच्या प्रकृतीवर परिणाम करील। शक्य तेवढे शांत राहण्याचा प्रयत्न करा। आज तुमचे धन बऱ्याच गोष्टींवर खर्च होऊ शकते। तुम्हाला आज चांगले बजेट प्लॅन करण्याची आवश्यकता आहे, यामुळे तुमच्या बऱ्याच समस्या दूर होऊ शकतात। घरातील कोणी सदस्याच्या व्यवहाराने तुम्ही चिंतित राहू शकतात। तुम्हाला त्यांच्याशी बोलण्याची आवश्यकता आहे। अनोख्या रोमांसचा अनुभव मिळण्याची शक्यता आहे। या राशीतील जातक आज लोकांशी भेटण्यापेक्षा एकट्यात वेळ घालवणे अधिक पसंत करतील। आज तुमचा रिकामा वेळ घरातील सफाई करण्यात व्यतीत होऊ शकतो। तुमच्या वैवाहिक आयुष्यातील प्रियाराधन, पाठलाग, लाडीगोडी या सगळ्याच्या आठवणी जागवून तुम्ही ताजेतवाने व्हाल। स्वास्थ्य उत्तम करण्यासाठी आज तुम्ही कुठल्या पार्क किंवा जिम मध्ये जाऊ शकतात। उपाय: भगवान शिव किंवा पिंपळाच्या झाडाजवळ 2 ते 3 लिंबू ठेवल्यास आरोग्य शुद्धी वाढेल। आता पुढची रास मिथुन रास। तुमच्या पत्नीसोबत कौटुंबिक अडचणींबाबत चर्चा करा। प्रेमळ दाम्पत्य म्हणून जगता यावे यासाठी पती पत्नी दोघांनीही एकमेकांच्या संगतीत वेळ घालवून प्रेमळ नाते घट्ट करा। तुमची मुलेही घरातील शांतता, सौहार्द, आनंद याचा अनुभव घेऊ शकतील। त्यामुळे तुम्हा उभयतांमध्ये अधिक उत्स्फूर्तता आणि स्वातंत्र्य तुम्हाला दोघांना अनुभवता येईल। तुम्ही अतिशय उत्साहपूर्ण नवीन परिस्थितीचा अनुभव घ्याल, त्यामुळे तुम्हाला आर्थिक फायदा संभवतो। नातेवाईक व मित्रमंडळींकडून अनपेक्षित भेटवस्तू मिळतील। रेशमी धागे आणि टॉफी प्रिय व्यक्तीसोबत वाटण्याची शक्यता आहे। रिकाम्या वेळेचा आज तुम्ही सदुपयोग कराल आणि त्या कामांना पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल जे काम तुम्ही मागील दिवसात करू शकले नव्हते। आजच्या दिवसाची संध्याकाळ ही तुमच्या जोडीदारासमवेत व्यतीत केलेली सर्वोत्तम संध्याकाळ असेल। घरातून बाहेर निघण्यापूर्वी आपल्या गरजेच्या वस्तूंना एकदा नक्की पाहून घ्या। उपाय: आपल्या जेवणाचा एक हिस्सा वेगळा ठेवा आणि स्वस्थ आयुष्यासाठी गाईला खाऊ घाला। आता पुढची रास कर्क रास। आरोग्याच्या तक्रारीमुळे एका महत्त्वाच्या असाइनमेंटवर तुम्हाला जाता आल्यामुळे तुम्हाला माघार घ्यावी लागेल, पण तुमचे तर्कशास्त्र वापरून पुढे जात राहा। अनपेक्षित बिलांमुळे आर्थिक बोजा वाढेल। तुम्ही तुमच्या खास पद्धतीने लोकांना हाताळलेत आणि तुमची बुद्धिमत्ता वापरलीत तर लोकांना समजावण्यात पटविण्यात तुम्ही यशस्वी होऊ शकाल। मतभेदांमुळे खासगी नातेसंबंधात फूट पडण्याची शक्यता आहे। आपल्या कमतरतेवर तुम्हाला काम करण्याची आवश्यकता आहे। यासाठी तुम्हाला स्वतःसाठी वेळ काढला पाहिजे। एका लहानशा बाबीवरून तुमच्या जोडीदाराने खोटेपणा केल्यामुळे तुम्ही नाराज असाल। आज संध्याकाळी खूप वेळ तुम्ही आपल्या मित्रांसोबत आनंद घेऊ शकतात, परंतु आरोग्याच्या दृष्टीने जरा सांभाळून राहा। उपाय: चांगल्या आरोग्यासाठी पितळाची बांगडी हातात घाला। आता पुढची रास सिंह रास। आज तुम्हाला जादुई असे आशादायी वातावरण अनुभवास येईल। आज अनुभवी आणि नाविन्यपूर्ण कल्पना असलेल्या लोकांच्या सल्ल्यानुसार पैसे गुंतवा।
आज यशाचे हेच समीकरण उपयोगी ठरेल. घरात सौहार्दपूर्ण वातावरण निर्माण करण्यासाठी अतिशय बारकाईने समन्वयन करा. आजच्या दिवशी तुम्ही प्रेमपाशात बांधले जाणार आहात. या परमानंदाचा अनुभव घ्या. निकटच्या सहकार्याशी अनेक मतभेद झाल्याने दिवस तणावपूर्ण जाईल. डोळे सगळं सांगतात आणि तुम्ही तुमच्या जोडीदाराशी डोळ्यात डोळे घालून संवाद साधणार आहात. आज तुम्ही मुलांसोबत असा व्यवहार कराल ज्यामुळे तुमची मुले पूर्ण दिवस तुमच्याकडेच राहतील. उपाय: मांस, दारू आणि अन्य तामसिक गोष्टींचा त्याग केल्याने पारिवारिक आयुष्य चांगले राहते. आता पुढची रास कन्या रास. आयुष्यातील उच्च दर्जाची महानता अनुभवण्यासाठी तुमचे आयुष्य उदात्त बनवा. चिंता करणे विसरून जाणे हे त्यादृष्टीने टाकलेले पहिले पाऊल असेल. आज कुणी घेणेदार तुमच्या दरवाजावर येऊ शकतो आणि तुमच्याकडून उधार मागू शकतो. त्यांना पैसे परत करून तुम्ही आर्थिक तंगीमध्ये येऊ शकतात. तुम्हाला उधार घेण्याचा सल्ला दिला जातो. तुमच्या जंगी पार्टीत आज सर्वांना सामावून घ्या. तुम्ही असा एखादा मोठा इव्हेंट आयोजित करू शकता. इतकी ऊर्जा आज तुमच्याकडे आहे. प्रेमातील वेदना आज तुम्हाला झोपू देणार नाही. नव्या कल्पनांची परीक्षा घेण्यासाठी योग्य दिवस आहे. जर तुम्ही आणि तुमच्या जोडीदाराने मद्यप्राशन केले आणि भरपूर जेवण केले असेल तर प्रकृतीवर परिणाम होऊ शकतो. तुमच्या केलेल्या कामाबद्दल तुमचे सिनियर आज तुमचे कौतुक करतील, ज्यामुळे तुम्हाला खूप आनंद होईल. उपाय: अनंतमूळच्या मुळाला लाल कपड्यामध्ये गुंढाळून आपल्या जवळ ठेवल्याने आर्थिक स्थिती घनिष्ठ होईल. तर मित्रांनो, पुढची रास पाहण्याआधी चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला रोजच्या राशी भविष्याची माहिती मिळेल. पुढची रास तुळ रास. आपले मानसिक आणि शारीरिक आरोग्य संतुलित राखा. आध्यात्मिक आयुष्याचे हे पूर्वसूत्र आहे. सर्व चांगल्या आणि वाईट गोष्टी मनातूनच जन्माला येतात, त्यामुळे मन हे जीवनाचे प्रवेशद्वार आहे. आपले प्रश्न सोडविण्यासाठी ते मदत करेल आणि योग्य तो प्रकाशमार्ग दाखवेल. आजचा दिवस जगण्याच्या या भावनेने मनोरंजनावर पैसा आणि वेळ खर्च करण्यावर नियंत्रण ठेवा. तुमचे ज्ञान आणि विनोदबुद्धी यामुळे तुमच्या अवतीभोवतीचे लोक प्रभावित होतील. तुमच्या प्रिय व्यक्तीला समजून घ्या. कर आणि विमाविषयक कामकाजाकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. आज तुम्ही तुमच्या जोडीदाराने केलेल्या प्रेमाच्या वर्षावामुळे आयुष्यातील सगळे कष्ट विसरून जाल. मित्र हे एकटेपणा दूर करण्याचे एकमेव उत्तम माध्यम आहे. मित्रांसोबत वेळ व्यतीत करून आजच्या दिवशी तुम्ही उत्तम गोष्टींमध्ये वेळ व्यतीत करू शकतात. उपाय: निरंतर आर्थिक वाढीसाठी किन्नरांना अपमानास्पद वागणूक किंवा अनादर करू नका, हा बुधाचा नियम आहे. आता पुढची रास वृश्चिक रास. कामाच्या ठिकाणचे वरिष्ठांचे दडपण आणि घरातील कलह तुमच्यावरील तणाव वाढवू शकतो. त्यामुळे कामावर लक्ष विचलित होईल. दीर्घकाळ प्रलंबित असणारी थकबाकी आणि येणे अंतिमता प्राप्त होईल. तुमच्या नवीन योजना, प्रकल्प याविषयी तुमच्या पालकांना विश्वासात घेऊन सांगण्यासाठी काळ उत्तम आहे. आज दिवसभर तुम्ही आपल्या जोडीदाराच्या प्रेमाचा अनुभव घ्याल. आज खूप सुंदर दिवस आहे. एकदम निष्कर्ष काढाल आणि अनावश्यक कृती केल्यास दिवस तापदायक ठरू शकेल. प्रेम, चुंबने, मिठ्या आणि मजा. आजचा दिवस हा तुमच्यासाठी रोमॅन्टिक असणार आहे. दिवास्वप्न पाहणे वाईट नाही. या माध्यमातून तुम्ही काही रचनात्मक विचार मिळवू शकतात. असे तुम्ही आज करू शकतात कारण तुमच्या जवळ वेळेचा अभाव नसेल. उपाय: सुट्टीच्या दिवशी चांगले पक्वान्न बनवून त्याचा आनंद सोन्याच्या किंवा तांब्याच्या चमच्याने घेतल्यास तुम्हाला शाही साक्षात्कार दिला जाऊ शकतो. आता पुढची रास धनुरास. तुमच्या मनावर ग्रासलेला विषाद काढून टाका, त्यामुळे तुमच्या प्रगतीत अडसर निर्माण झाला आहे. आज तुम्ही आपल्या घरातील सदस्याला कुठे फिरायला घेऊन जाऊ शकतात आणि तुमचे बरेच धन ही खर्च होऊ शकते. दूरवर राहणारे नातेवाईक आज तुमच्याशी संपर्क साधतील. तुमच्या प्रिय व्यक्तीच्या बाहुपाशात तुम्हाला सुखकारक वाटेल. घरातील लहान सदस्यांसोबत आज तुम्ही पार्क किंवा शॉपिंग मॉल मध्ये जाऊ शकतात. आज तुमचे वरिष्ठ तुमच्या कामाची प्रशंसा करतील. आज तुमच्या मनात उदासी राहील आणि तुम्हाला याचे कारणही करणार नाही. उपाय:
आळसाला दूर पळवण्यासाठी लाल वस्त्रांचा जास्त उपयोग करा। आता पुढची रास मकर रास। प्रदीर्घ काळापासून तुम्ही अनुभवत असलेले आयुष्यातील तणाव आणि ओढाताण यापासून थोडे मुक्त व्हाल। सगळे ताणतणाव दूर ठेवण्यासाठी तुम्ही तुमची जीवनशैली बदलायला हवी आणि हीच त्यासाठी योग्य वेळ आहे। आज अनुभवी आणि नाविन्यपूर्ण कल्पना असलेल्या लोकांच्या सल्ल्यानुसार पैसे गुंतवा। आज यशाचे हेच समीकरण उपयोगी ठरेल। कर्मकांडे घरच्या घरीच करणे हिताचे ठरेल। तुमचा जोडीदार आज दिवसभर तुमचा विचार करेल। चंद्रदेवाच्या स्थितीला पाहून हे सांगितले जाते की आज तुमच्या जवळ बराच रिकामा वेळ असेल, परंतु याच्या व्यतिरिक्तही तुम्ही ते काम करू शकणार नाही जे तुम्ही केले पाहिजे। डोळे सगळं सांगतात आणि तुम्ही तुमच्या जोडीदाराशी आज डोळ्यात डोळे घालून संवाद साधणार आहात। मानसिक शांतता खूप महत्त्वाची आहे। यासाठी तुम्ही गार्डनमध्ये किंवा नदीच्या तटावरही जाऊ शकतात। उपाय: दुर्गा सप्तशती पाठ केल्याने कौटुंबिक जीवनात आनंद येईल। आता पुढची रास कुंभ रास। आपली उद्दिष्टे अपेक्षा पूर्ण होण्यासाठी खाजगी संबंधांचा वापर आपल्या पत्नीस आवडणार नाही। तुमच्या वडिलांचा सल्ला आज तुम्हाला कामाच्या क्षेत्रात धन लाभ करवून देऊ शकते। पोस्टाने आलेले पत्र संपूर्ण कुटुंबासाठी आनंददायी बातमी घेऊन येईल। आशा आकांक्षा सोडू नका। अपयश हे नैसर्गिक आहे, किंबहुना आयुष्याचे तेच खरे सौंदर्य आहे। लोक तुमच्या बाबतीत काय विचार करतात आज तुम्हाला या गोष्टीचा काहीही फरक पडणार नाही। तसेच आज तुम्ही रिकाम्या वेळेत कुणासोबत भेट घेणेही पसंत करणार नाही आणि एकांतात आनंदी राहाल। तुमचा जोडीदार आज गरज असताना कदाचित तुमच्या कुटुंबियांपेक्षा तिच्या कुटुंबियांची अधिक काळजी घेईल आणि त्यांना जास्त महत्त्व देईल। शांततेचा वास तुमच्या मनामध्ये राहील आणि म्हणून तुमच्या घरातही उत्तम वातावरण ठेवण्यात यश मिळेल। उपाय: क्रिस्टल बॉल रूममध्ये ठेवल्याने तुमचे आरोग्य चांगले राहण्यास अजून मदत होईल। आता पुढची रास मीन रास। आज तुम्हाला महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील, त्यामुळे तुम्ही तणावपूर्ण व्हाल आणि कमालीचे उदास व्हाल। निराशाजनक आर्थिक परिस्थितीमुळे काही महत्त्वाच्या कामामध्ये खंड पडू शकतो। काही लोक जरुरीपेक्षा जास्त काम करण्याचे वचन तुम्हाला देतील, परंतु केवळ गप्पा करणाऱ्या लोकांकडून काम झाल्याची अपेक्षा ठेवू नका। प्रियजनांसमवेत छोट्या सुट्टीची मजा लुटायला निघालेल्यांसाठी ही सुट्टी संस्मरणीय ठरेल। तुमचे संवाद कौशल्ये आणि कामातील कौशल्ये प्रभावी ठरू शकतील। तुमच्या वैवाहिक आयुष्यातील हा एक उत्तम दिवस असेल। तुम्ही तुमच्या जोडीदारावर किती प्रेम करता हे व्यक्त करा। यात्रेमध्ये कोणी अनोळखी व्यक्ती सोबत भेट तुम्हाला चांगले अनुभव देऊ शकते। उपाय: आरोग्याला चांगले बनवण्यासाठी जेवण करताना तांबे किंवा शक्य असेल तर सोन्याच्या चमच्याचा उपयोग करा। तर मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचे राशी भविष्य। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।